विशालच्या मृत्यूनंतर त्याच्या भावांनी आपल्या विधवा वहिनीला घराबाहेर काढली आणि वकील साहेबांना बोलावून आपल्या बाबांचे मृत्यूपत्र वाचण्यास सांगितले. विशालच्या भावांना आणि वहिन्यांना पूर्ण खात्री होती आपल्या बाबांनी सर्व संपत्ती आपल्या दोघांच्याच नावावर केली असेल, कारण विशाल तर आता या जगात नाही आणि त्याच्या बायकोला सुद्धा आपण घरातून बाहेर काढली आहे. परंतु वकील साहेबांनी जेव्हा मदनरावांचे मृत्यूपत्र वाचले तेव्हा दोन्ही मुलांच्या चेहऱ्यावरचे रंग चढून गेले. कारण मदनरावांनी त्यांचा राहता बंगला आणि सर्व संपत्ती त्यांची विधवा सून सायलीच्या नावावर केली होती, पण घरातील सर्व लोक तिला कामवाली समजत होते. त्यामुळे विशालच्या दोन्ही भावांनी वकील साहेबांना विरोध दर्शवत हे मृत्यूपत्र खोटे आहे असा कांगावा करण्यास सुरुवात केली. त्यावेळी वकील साहेबांनी असा पुरावा त्यांना दाखवला ज्याने सर्वांच्याच पायाखालची जमीनच सरकली. मदनरावांचा त्यांच्या शेत जमिनीमध्ये एक बाजूला एक खूप मोठा बंगला होता. मदनरावांना 3 मुलगे होते, मोठा सुमित, मधला अमित आणि विशाल. त्यांनी एवढी संपत्ती जमवली होती की त्या संपत्तीच्या जोरावर त्यांची दोन्ही मोठी मुले ऐशो आरामाचं आयुष्य जगत होती. पण तिसरा मुलगा विशाल मात्र विचारिक होता. तो स्वतः कष्ट करून आपलं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत होता. मदनरावांनी आपल्या तिन्ही मुलांना चांगलं शिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभं करून त्यांची लग्न देखील करून दिली होती. त्यांच्या आयुष्यात आता कोणतीही कमी शिल्लक नव्हती. आता त्यांचे अगदी आरामात बसून खायचे दिवस आले होते. फक्त त्यांना एकाच गोष्टीचे दुःख होते, ते म्हणजे त्यांना सदैव साथ देणारी त्यांची बायको पार्वतीताई आपल्या कोणत्याही मुलाचं लग्न बघू शकल्या नाहीत. पार्वतीताईंनी मदनरावांना त्यांच्या सुरुवातीच्या काळात खूप साथ दिली, म्हणूनच मदनराव एवढी संपत्ती गोळा करू शकले. पार्वतीताई मदनरावांना त्यांच्या प्रत्येक कामात मदत करत असत. मोठा मुलगा सुमितचं लग्न करायचे ठरल्यावर मदनराव आपल्या मोठ्या मुलासाठी मुलगी शोधू लागले. त्याच कालावधीमध्ये पार्वतीताई आजारी पडल्या. सुरुवातीला तर त्यांनी त्यांचा आजार मदनरावांना सांगितलाच नाही. घरगुती उपाय करून त्या एक एक दिवस काढत होत्या. परंतु जेव्हा आजार वाढला आणि त्यांना त्रास सहन करणे कठीण होऊ लागले त्यावेळी मात्र त्यांनी मदनरावांना आपल्या आजाराविषयी सांगितले. तेव्हा खूप उशीर झाला होता. डॉक्टर उपचार करून सुद्धा मदनराव पार्वतीताईंना वाचवू शकले नाहीत. ज्या बायकोने आपल्याला साथ दिली तीच या चांगल्या दिवसांमध्ये आपल्या सोबत नाही याची खंत मदनरावांच्या मनाला सतत टोचत असायची. पण म्हणतात ना, माणसाच्या आयुष्यामध्ये कितीही दुःख आलं तरी ते दुःख बाजूला सारून माणूस आपलं आयुष्य जगत असतो. मदनरावांनी देखील तेच केलं. खंबीरपणे आपल्या तिन्ही मुलांचे लग्न करून ते आपल्या जबाबदारीतून मोकळे झाले. आता कोणत्याही जबाबदारीशिवाय मुलं आणि सुनांच्या आधारावर जगायचं हाच विचार मनात घेऊन मदनरावांनी आयुष्य जगण्याचे ठरवले असतानाच त्यांचा तिसरा मुलगा विशालचा कारखान्यामध्ये अपघात होऊन दुर्दैवी अंत झाला. नवीनच लग्न झालेल्या मुलाच्या अशा आकस्मिक जाण्याने मदनरावांना जबर धक्का बसला. त्या धक्क्यातून ते बाहेर पडत नाही तरच त्यांना पॅरालिसिसचा अटॅक येऊन ते अंथरुणाला खिळले. अशा अवस्थेत मदनरावांची सेवा कोण करणार हा प्रश्न त्याच्या दोन्ही मुलांना पडला. याविषयी दोघे भाऊ आपापसात चर्चा करत असतानाच सुमितची बायको राधिका तिथे आली आणि म्हणाली, अहो, जास्त विचार कशाला करत आहात? सासऱ्यांची सेवा करण्यासाठी एखादा नोकर त्यांच्यासाठी ठेवला तर त्याला पगार द्यावा लागेल. अमित म्हणाला, अहो वहिनी, पण त्या नोकराचा पगार बाबांनी कमवलेल्या संपत्तीतूनच आपल्याला द्यायचा आहे. दादाच्या किंवा माझ्या कमाईतून थोडाच द्यायचा आहे. अमित भाऊ, तेच तर तुम्हाला कळत नाही ना, म्हणून मला तुम्हा दोघा भावांमध्ये बोलण्याची वेळ आली. सासरे बुवा असे किती वर्ष अंथरुणावर राहून आपल्याला त्रास देतील माहित नाही. तेवढी वर्ष त्या नोकराला पगार देऊन त्यांनी कमावलेली संपत्ती अशीच वाया घालवायची का? तुमच्या छोट्या भावाची बायको सायली आहे ना, तिच्या माहेरी कोणीही नाही. ती आज घरात पडून राहणार आहे. मग बाहेरच्या एखाद्या माणसाला पगार देण्यापेक्षा तिलाच त्यांची सेवा करायला सांगू. राधिकाची ही आयडिया तिचा नवरा सुमित आणि धीर अमित दोघांनाही खूप आवडली. त्या दोघांनीही लगेच राधिकाच्या ह्या बोलण्याला होकार देऊन त्या दोघांनी तिलाच सायली जवळ बोलून तिला आपल्या बाबांची सेवा करण्यास सांगितले. त्याप्रमाणे राधिकाने लगेचच सायलीला घरातील कामांबरोबर तुला सासऱ्यांची सेवा सुद्धा करायची आहे असे सांगितले. आपल्या सासऱ्यांना स्वतःच्या बाबांसमान मानणाऱ्या सायलीने नकार दिला नाही.
त्या दिवसापासून सायली घरातील कामांसोबत मदनरावांना काय हवं नको त्याचबरोबर त्यांना वेळेवर औषध सुद्धा देऊ लागली. सायली मदनरावांची काळजी अगदी योग्य प्रकारे घेत असल्या कारणाने 6 महिने झाले तरी मदनरावांची प्रकृती दिवसेंदिवस खालवण्याऐवजी अधिकच चांगली होत गेली. हे जेव्हा सुमित आणि अमित त्यांच्या लक्षात आले तेव्हा मात्र ते सायलीचा राग करू लागले. एक दिवस दोघांनीही आपल्या बायकांसोबत असताना सायलीला बोलावून घेतली आणि तिला खडसावत म्हणाली, तू बाबांची एवढी काळजी करू नकोस. तू त्यांची खूप चांगली काळजी घेतेस, त्यामुळे दिवसेंदिवस त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज वाढतच चाललं आहे. तू कितीही काही केलंस ना तरी ते आता उठून चालायला लागणार नाहीत. त्यामुळे तू खूप जास्त प्रमाणावर सुद्धा त्यांची काळजी घेऊ नकोस. त्यापेक्षा घरातील कामांकडे जास्त लक्ष दे. त्यांचं वय झालं आहे, त्यांना एक ना एक दिवस या जगातून जायचं आहे. मग उद्या जाण्याऐवजी आजच गेले तर काय फरक पडणार आहे? नाही ना? आम्ही जे काही म्हणत आहोत ते तुला नीट समजले असेल. जा आता आणि आम्हा सर्वांसाठी गरमागरम कॉफी बनवून घेऊन ये. सायली विचारात पडली. स्वतःची मुलंच आपल्या बापाविषयी असं बोलू शकतात? पण तिने त्या दोघांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष न देता ती स्वयंपाकघरात गेली आणि सर्वांसाठी कॉफी बनवून घेऊन आली. दुसऱ्या दिवसापासून सायलीच्या वागण्यात कोणताही बदल झाला नाही. ती घरातील कामांबरोबर मदनरावांची काळजी जशी आजवर घेत आली होती तशीच घेत होती. हे जेव्हा राधिका आणि तिची दुसरी जाऊबाई मंदाने पाहिले तेव्हा राधिका मंदाला म्हणाली, पाहिलंस का काल आपल्या समोर आपले नवरे हिला काय म्हणाले? तरी सुद्धा हिची जुनी सवय जात नाही. हा म्हातारा जास्त दिवस जगला तर आपल्याला त्रास आहे ना. त्याची औषधं आणि त्याला वेगवेगळ्या प्रकारचं खाणं हे द्यावंच लागतं. शिवाय म्हाताऱ्याने एक खोली अडकवून ठेवली आहे. राधिकाच्या अशा बोलण्यावर मंदा म्हणाली, अहो वहिनी, फक्त या म्हाताऱ्याने एक खोली अडकवून ठेवलेली नाही. हा म्हातारा जोपर्यंत मरत नाही ना तोपर्यंत याच्या संपत्तीतील 1 रुपया सुद्धा आपल्याला मिळणार नाही. अगं हो ग, ही गोष्ट तर माझ्या लक्षातच आली नाही. म्हणून मी काय म्हणते, आपण या सायलीलाच घरातून हकलून देऊया का? मग या म्हाताऱ्याची कोणीही सेवा करणार नाही आणि तो म्हातारा एक दिवस तडफडून मरून जाईल. अगं पण आपल्या नवऱ्यांना हे आवडणार नाही. त्यांना आपल्या बापाचा पुळका आला आणि रागात त्यांनीच आपल्याला घराबाहेर काढलं तर? आपले नवरे आहेत का एवढे हुशार? अगं मंदा, सायलीला म्हाताऱ्याची सेवा करायला सांगा हा सल्ला देखील मीच आपल्या नवऱ्यांना दिला होता. नाहीतर ते दोघं मिळून म्हाताऱ्याची सेवा करण्यासाठी पगारावर एक नोकर ठेवण्याचा विचार करत होते. त्यांना काही आपला राग येणार नाही. हवं तर आपण आपल्या गोड बोलण्याने त्यांना आपलंसं करू. मग या सायलीकडे पाहू. मदनरावांना पॅरालिसिसचा अटॅक आल्या कारणाने त्यांना बोलता येत नव्हतं, पण त्यांना चांगलं ऐकता येत होतं. त्यांनी आपल्या खोलीतून आपल्या या दोन्ही मोठ्या सुनांचे बोलणे ऐकले. त्यावेळी त्यांना मोठा धक्काच बसला. ते विचार करू लागले, बिचारीचा नवरा मेला तरीही ते प्रामाणिकपणे या घरातील कामे आणि आपली सेवा करत आहे. या दोघी ऐशो आरामाचं जीवन जगत आहेत. कधी मैत्रिणींबरोबर पार्ट्या करायला जातात आणि घरात असल्या तरी काय करतात, तासन तास टीव्ही समोर बसून असतात. भूक लागली तरी बिचाऱ्या सायलीला आवाज देऊन ऑर्डर देतात. सायली फ्रीजमधून फळं काढून ती स्वच्छ धुवून कापून आण, तर कधी कधी गरमागरम चहासोबत भजी बनवायला सांगतात. पण बिचारी कधीही कोणत्याही कामाला नकार देत नाही. तिच्या माहेरीही कोणी नाही आणि सासरीही अशी परिस्थिती. पुढे तिचं काय होणार देव जाणे. मदनरावांना आता स्वतःपेक्षा सायलीची जास्त चिंता वाटू लागली होती. कारण जर सायलीलाच तिच्या दोन्ही जावांनी घराबाहेर काढली तर ती कुठे जाणार आणि त्यानंतर आपले काय होणार? ती पूर्ण रात्र मदनरावांच्या डोळ्याला डोळा लागला नाही. सतत त्यांच्या डोळ्यासमोर प्रामाणिकपणे त्यांची सेवा करणारी सायली होती. शेवटी मदनरावांनी एक निर्णय घेतला आणि वकिलांना बोलावून आपलं मृत्यूपत्र बनवून घेतलं. मदनरावांनी मृत्यूपत्र बनवून घेतलं आहे हे जेव्हा सुमित आणि अमितला समजले तेव्हा दोघेही खूपच खुश झाले. अशातच त्यांच्या बायकांनी त्यांचे कान भरले. जर आपण आता लवकरात लवकर या सायलीला घराबाहेर काढली तर संपत्तीचा 1 हिस्सा कमी होईल आणि बाबांची संपत्ती फक्त 2 हिस्स्यातच वाटली जाईल. पण जर का सायली या घरात राहिली तर मात्र तिला सुद्धा तिच्या वाट्याचा 1 हिस्सा द्यावा लागेल. म्हणजेच संपत्तीचे 3 हिस्से करावे लागतील. आणि जोपर्यंत सायली या घरात आहे तोपर्यंत हा म्हातारा लवकर वरती जाणं शक्य नाही. त्यामुळे आम्ही दोघींनी असा प्लॅन केला आहे की सायलीला या घरातून हकलून बाहेर काढायचे. ती एकदा का घराच्या बाहेर गेली मग आपल्या संपत्ती मिळण्याचा मार्ग सुकर होईल. सुमित आणि अमितला जेव्हा त्यांच्या बायकांनी ही गोष्ट सांगितली तेव्हा ते देखील खुश झाले. अरे वा,
ही तर खूप चांगली आयडिया आहे. आम्ही या गोष्टीचा कधी विचारच केला नव्हता की सायली या घरात राहिली तर तिला सुद्धा संपत्तीतील एक हिस्सा द्यावा लागेल. तुम्ही दोघींनी अगदी योग्य प्लॅन केला आहात. आता काहीतरी कारण शोधून तुम्ही तिला घराबाहेर काढा. दोघींच्या नवऱ्यांनी परमिशन दिल्याबरोबर राधिका आणि मंदा दोघी सायलीच्या विरोधात नवा डाव टाकण्यास सुरुवात करतात. दुसऱ्या दिवशी सायली लादी पुसत असताना राधिका तिथून आली आणि तिने पाय घसरून पडण्याचं नाटक केलं. राधिका पडल्याबरोबर तिला हॉस्पिटलमध्ये नेऊन डॉक्टरांनी तिला बेड रेस्ट करायला सांगितले आहे असं सांगण्यात आलं. खरं तर मंदा राधिकाला डॉक्टरकडे घेऊन गेली नव्हती, तर तिच्याच मैत्रिणीच्या घरी घेऊन गेली होती. तिथेच थोडीफार पट्टी बांधून त्या पुन्हा घरी आल्या होत्या. पण घरी आल्यानंतर मंदाने हळूहळू राधिकाला तिच्या बेडपर्यंत नेली आणि तिला बेडवर झोपावून स्वतःच्या तोंडाचा पट्टा चालू केला. सायली, तुझ्यामुळे राधिका वहिनीची बघ काय अवस्था झाली आहे. तुला नीट लादी देखील पुसता येत नाही का? तू लादी पुसताना नक्की त्यात काय टाकले होतेस म्हणून राधिका वहिनी पाय घसरून पडल्या? सायली म्हणाली, मंदा वहिनी, मी नेहमी लादी पुसते तशीच लादी पुसली. कदाचित थोडा ओळसरपणा राहिला असेल, त्यावरून राधिका वहिनींचा पाय घसरून त्या पडल्या असतील. पण मी लादी पुसत आहे हे त्या पाहत होत्या. खरं तर त्यांनी 5 मिनिटं थांबून मग तिथून यायला हवं होतं, नाहीतर जपून पाऊल टाकायला हवा होता. पण खरंच मी मुद्दामून काही केलेलं नाही. अगं, तू तर आता अशीच म्हणणार. त्या दिवशी संध्याकाळी सुमित ऑफिसवरून आल्यानंतर त्याने देखील खूप याच गोष्टीवरून गोंधळ घातला. पुढचे 4 दिवस राधिका पाय दुखण्याचं नाटक करत राहिली. त्यानंतर 5व्या दिवशी ती लंगडत चालू लागली. राधिका चालायला लागली. त्याच दिवशी दुपारी मंदाने कांगावा केला की तिच्या जेवणात झुरळ सापडली. घरातील सर्व जेवण सायली बनवत असायची, म्हणून याचा ठपका सुद्धा सायलीवर लावण्यात आला. हे असलं जेवण आपल्याला खायला घालून एक दिवशी आपल्याला वर पाठवणार, अशी बडबड मंदा करू लागली. त्या दिवशी संध्याकाळी अमित ऑफिसवरून आल्यानंतर राधिका आणि मंदा या दोघींनी त्या दोघांचं कान भरून शेवटी सायलीला घराबाहेर काढली. तिला घराबाहेर काढत असताना सुमित आणि अमित तिच्यावर ओरडत म्हणाले, तू आमच्या बायकांच्या जीवाशी खेळत आहेस. आमचा छोटा भाऊ गेला तरी देखील आम्ही तुला या घरात आधार दिला होता, पण आमच्या भावाला खाऊन तू शांत राहिली नाहीस, तर आता तू आमच्या बायकांच्या जीवावर उठली आहेस. अशा चेटकिरीला आम्ही आता घरात ठेवू इच्छित नाही. तुला जिथे जायचं असेल तिथे जा आणि जिथे राहायचं असेल तिथे राहा. आजपासून तुझ्या या घरासोबतचे असलेले सर्व नाते संपले आहे. बिचारी सायली सर्वांसमोर हात जोडून विनंती करत होती, मी कोणतीही चुकी केलेली नाही. तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे. माझ्यावर दया करा. या घराव्यतिरिक्त मला आधार देईल असं कोणतेही घर नाही. माझे आई बाबा ह्या जगात नाहीत. मी अनाथ आहे. मदनरावांनी त्यांची सून बनवून त्यांनी मला आधार दिला. मला त्यांच्या पडत्या काळात त्यांची सेवा करण्यासाठी तरी या घरात राहू द्या. जेव्हा ते हे जग सोडून जातील तेव्हा मी सुद्धा हे घर सोडून जाईल, पण आता मला ह्याच घरात राहू द्या. सुमित, अमित आणि त्यांच्या बायकांनी सायलीची कोणतीही विनंती मान्य न करता तिला घराबाहेर काढून दरवाजा बंद केला. हा सर्व तमाशा मदनराव आपल्या खोलीत पडून ऐकत होते. त्यामुळे त्यांचं हृदय अक्षरशः तुटत होतं. पण त्यांना बोलता येत नव्हतं, चालता येत नव्हतं. अशा अवस्थेत ते काय करणार? त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. सायली या घरातून गेली म्हणजे आपलं मरण दारात आलं आहे याची कल्पना मदनरावांना होती. सायली घरातून गेल्यानंतर पुढचे 2 दिवस अन्न काय, पाण्याचा थेंब सुद्धा मदनरावांनी घेतला नाही. शेवटी 3ऱ्या दिवशी मदनराव हे जग सोडून निघून गेले. मदनरावांच्या मृत्यूची बातमी जेव्हा त्यांच्या मुलांना समजली तेव्हा त्यांना दुःख होण्याऐवजी आनंद झाला. चला, आता आपल्या संपत्ती मिळण्याचा मार्ग सुकर झाला. मदनरावांचे अंत्यसंस्कार झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सुमित आणि अमितने वकील साहेबांना बोलावून घेतलं. त्या दोघांनाही खात्री होती की आपल्या बाबांनी सर्व संपत्ती आपल्या नावावर केली असेल. पण वकील साहेब घरी येऊन जेव्हा त्यांनी मदनरावांचे मृत्यूपत्र वाचले तेव्हा सुमित, अमित आणि त्यांच्या बायकांच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण मदनरावांनी त्यांच्या मृत्यूपत्रात स्पष्टपणे लिहिले होते की त्यांची सर्व संपत्ती त्यांच्या जाण्यानंतर त्यांची छोटी सून सायलीच्या नावे करण्यात यावी. जर माझ्या मोठ्या मुलांनी आणि सुनांनी तिला घरातून बाहेर काढलं असेल तरी देखील तिचा शोध घेऊन सर्व संपत्ती फक्त तिला देण्यात यावी. हे ऐकल्याबरोबर सुमित आणि अमित वकील साहेबांना म्हणाले, वकील साहेब, तुम्ही जे मृत्यूपत्र वाचत आहात ना ते आमच्या बाबांचे नाही, ते दुसरेच कोणते तरी खोटे मृत्यूपत्र तुम्ही वाचत आहात. आमचे बाबा असे करणं शक्य नाही. त्यावेळी वकील साहेबांनी एक असा व्हिडिओ दाखवला ज्या व्हिडिओमध्ये स्वतः मदनराव वकील साहेबांना हातवारे करून हीच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगत होते की माझी सर्व संपत्ती माझी छोटी सून सायलीच्या नावे करण्यात यावी, पण माझ्या दोन्ही मोठ्या मुलांना आणि सुनांना
माझ्या संपत्तीतील एक फुटकी कवडी सुद्धा मिळू नये, कारण त्यांनी माझ्या छोट्या सुनेला आणि मला देखील खूप त्रास दिला आहे. त्यांना माझी छोटी सून या घरात नको आहे आणि मी देखील जास्त काळ जगायला नकोय, म्हणून माझ्या दोन्ही मोठ्या सुना कट कारस्थान रचत होत्या. हे माझ्या कानांनी मी ऐकले आहे. शेवटी वकील साहेबांनी पोलिसात तक्रार करून शायलीचा शोध घेतला आणि सर्व संपत्ती तिच्या नावावर करून अमित आणि सुमितला राहतं घर खाली करण्यास भाग पाडलं. म्हणतात ना की आपण केलेले कर्म भले ते वाईट असो वा चांगले, फिरून पुन्हा आपल्याच आयुष्यात येतात आणि त्याच कार्याप्रमाणे आपल्याला चांगली वाईट शिक्षा मिळते. हेच या कथेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर काही कथा आवडली असेल तर कथेला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.